आत्तापर्यंत जे सगळे निष्कर्ष आलेले आहेत म्हणजे एक्झिट पोल जे आलेले आहेत त्याच्यामधून महायुतीला बहुमत मिळणार आहे हे सर्वांनीच म्हटलेलं आहे. कोणीच म्हटलेलं नाही की त्यांना बहुमत मिळणार नाही आहे. परंतु या प्रसंगी उत्सुकता या गोष्टीची आहे की अत्यंत विनाशकारी रूप घेऊन महाराष्ट्राच्या जनतेपुढे कर्दनकाळ म्हणून उभी राहिलेली महाविनाशी आघाडी जी आहे तिला किती जागा मिळतील. सध्याच्या निष्कर्षानुसार त्याला कमीत कमी 92 ते 95 आणि जास्तीत जास्त 105 किंवा 107 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यात अर्थातच मोठा वाटा जो आहे तो काँग्रेसचा राहील. काँग्रेस 40-42, राष्ट्रवादी काँग्रेस 36 आणि अर्थातच उभाटा सेनेला 20 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. जे कदाचित त्यांना 15 पण जागा मिळू शकतात अशी वस्तुस्थिती आज आहे. कारण त्यांना जे हिंदूंची मतं पडत होती ती सगळी सगळी हळूहळू घटत गेलेली आहेत सगळी ती. आणि ती हिंदूंची मतं न पडल्यामुळे केवळ मुस्लिम मतांवरती उद्धव ठाकरे यांनी पराकुटीचा मुस्लिमांनाही करून त्यांना जी मतं पडणार आहेत त्या मतांच्या आधारावरती त्यांना 15 ते 20 जागाच महाराष्ट्रात मिळू शकतात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि ते